नमस्कार, मैं विश्वास भीमराव बडोगे, माजी उपनगराध्यक्ष नवापूर नगरपालिका और आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मी नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी करणार आहे। जे काही 8-10 दिवसापासून जे संभ्रम नवापूर परिसरामध्ये पसरवण्यात आला होता, त्याच्यासाठी आज मी आपल्यासमोर आलो आहे। मी जिल्हा विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहे। माझ्या पॅनलचं नेतृत्व आदरणीय कार्यसम्राट आमदार शरददादा गावी साहेब करणार आहेत आणि आमच्या पॅनलमध्ये जास्तीत जास्त युवा पिढी असेल, उच्च शिक्षित आहेत। जसं मी विचार केला की माझी उमेदवारी कशासाठी आहे ते आपल्याशी मी बोललं पाहिजे, ही माझी भावना झाली। आमची उमेदवारी आज नवापूर शहरामध्ये जे खड्डे आहेत, माझ्या आया बहिणी, युवक मित्र, वडीलधारी मंडळी बाईक चालवताना, फोर व्हील चालवताना जो त्यांना त्रास होतो, माझा जो गरीब वर्ग आहे आज त्यांच्याकडे फोर व्हील नसते, मास्क घेण्यासाठी त्यांना 50 रुपये खर्चण्यासाठी विचार करावा लागतो, जे रस्त्याची धूळ त्यांच्या नाका डोळ्या कानामध्ये जाते, त्याच्यासाठीची उमेदवारी आहे। जसं आरोग्याच्या विषयाला, मोटारींच्या विषयाला, उद्यानांच्या विषयाला, उद्यानं आपण डेव्हलप करूया। जे स्लम भागामध्ये ज्या पावसाळ्याच्या पाण्याचा प्रश्न येतो, घरात पाणी शिरतं, लहान लहान नाले आहेत, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। स्लम भागामध्ये आज बघा तुम्ही पाण्यासाठी किती त्रास असेल, मग तो टेंटेंबा भाग असेल, देवळफळी असेल, खागरफळी असेल, या सर्व गोष्टींसाठीची ही उमेदवारी आहे। आणि आपल्याला माहिती आहे, मी 5 वर्ष नगरसेवक असताना सत्तेत राहून लोकांच्या भावना जाणून, लोकांच्या प्रश्नावरती सत्तेत राहून सत्तेला किती विरोध केलेला आहे। उपाध्यक्ष असताना मी लहान चिचपाडा भागात 85 लाखाची पाणी पुरवठा योजना जी किती वर्षापासून होत नव्हती, उपाध्यक्ष असताना जमिनीवरती बसून मी सभात्याग केला आहे चालू मीटिंगमध्ये, त्याचा आपण कुठेतरी विचार करावा। मी जसं नवापूर शहरामध्ये इस्लामपुरा भागात भाड्याने राहिलो आहे, देवळफळी भागात राहिलेलो आहे, भोई गल्लीमध्ये राहिलेलो आहे, बस स्टँडच्या मागे डुबास बंगल्यामध्ये राहिलो आहे, क्रिकेट ग्राउंडच्या मागे खलील माजी सदस्य नवापूर नगरपालिका खलील खान यांच्या घराच्या मागे राहिलेलो आहे, नारायणपूर भागात राहिलेलो आहे, गरीब वस्तीमध्ये राहिलेलो आहे। गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतल्याने गरिबीची मला फार चांगली जाण आहे। या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे। आतापर्यंत इतक्या वर्षात जेही काही सदस्य झाले, विरोधातही ते, सत्तेतही ते, भाऊ भाऊ वाटून खाऊ, बस हाच प्रकार केलेला आहे। नगरपालिका म्हणजे ही एक दुकान आहे, दुकान समजून तिथे हमेशा ते लोक येतात, एक दुसऱ्याशी वाटाघाटी करून, मांडीला मांडी लावून बसता। आतापर्यंत इतक्या वर्षामध्ये जे कोणी विरोधी पक्ष नेते झाले, त्यांनी एक प्रश्न लोकांसमोर आणला का? सभागृहाच्या बाहेर एक प्रश्न आला का? माझा 5 वर्षाचा आपण कार्यकाळ बघा, त्याच्यात मी किती मुद्दे आणले। जेव्हा पाण्याच्या विषय आला तेव्हा मी अध्यक्षांवरती आरोप केले, अध्यक्षांचे जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांच्यावरती आरोप केले। याचा आपण कुठेतरी विचार करणार आहात का? जसा आज आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो आहोत, त्या समाजाचा तुम्हाला कधी अभिमान वाटत नाही का? हिंदू धर्माचे सहसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा टेचू का आपल्याला इतक्या वर्षापासून आणता आला नाही, हा कधीतरी आपण विचार करणार आहात का? आपला आदिवासी समाज मोठ्या संख्येने जिल्ह्यात, तालुक्यात आहे, का आपल्या तालुक्याला भगवान बिरसा मुंडाचा टेचू नाही? या गोष्टीचा आपण कधी विचार करणार आहात का? बस दरवेळेस निवडणूक आली तेच चेहरे, नेतेही तेच चेहरे देतील आणि आपणही तेच चेहरे निवडून देऊ, या गोष्टीचा आपण कधी गांभीर्याने विचार केला नाही का? आपल्या सर्वसामान्यांमधून सदस्य का आपण उभे करत नाही, का निवडून देत नाही? आमच्या पॅनलमध्ये कसे कसे चेहरे आहे ते आपण बघा। शिक्षित आहेत, युवा आहेत, जुन्या लोकांना आपण का जॉब विचारत नाही? आता जे लोक आपल्याकडे मतं मागायला येतील त्यांना आपण जॉब विचारा। इतक्या वर्षापासून आपण तेच विषय घेऊन येत आहे, त्याच्यामध्ये आपण काय रस्ता काढण्याचा प्रयत्न केला? घाबरता कशाला? आपल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे, त्यांना प्रश्न केले पाहिजे। तुमच्या मतांवरती जाऊन ते दुकान मांडताय। आज 20 वर्षा पहिले त्या लोकांकडे काय होतं? ते लोक 20 वर्षा पहिले कौलारू घरात राहत होते, 4 वेळेस सदस्य, 5 वेळेस सदस्य, त्याच्यानंतर आता बंगल्यामध्ये राहत आहे। तो जो कोणी सदस्य असेल तेव्हा त्यांच्याकडे सायकल होती, बाईक होती, आता त्यांच्याकडे 30 लाखाची फोर व्हील आहे, 50 लाखाची फोर व्हील आहे। आपले बापजादे कौलाराच्या घरात राहत होते, आता आपण पत्र्याच्या घरात राहतो। एवढाच आपल्यात बदल झालेला आहे। तुम्ही तुमच्या हक्कासाठी त्यांना प्रश्न का नाही करत?
प्रश्न करा, दरेक विषयावरती त्यांना जाब विचारा, ही कळकळीची विनंती राहणार आहे. जसे की आपण विचार करत असताना आतापर्यंत जे नगराध्यक्ष झाले, जे सदस्य झाले, त्याच्यामध्ये आपल्याला आदराने विचारपूर्वक आज आपण एक नाव घेऊ शकतो. ते आमचे मार्गदर्शक पितृतुल्य आदरणीय विपिनभाई चोखावाला. त्यांनी जे स्वतःची एक ओळख निर्माण केली, का भुयारी गटर विषय असेल का कॉन्क्रीट रस्ता असतील, आज आपण विपिनभाई चोखावाल्यांच्या नावाने ते बोलू शकतो. असं तुम्ही इतर लोकांच्या विषयामध्ये काय विचार करत नाही? जे लोक नगराध्यक्ष राहिले ते लोक आज तुमच्या समोर सदस्य म्हणून पुढे येत आहेत, त्यांना आपण जॉब विचारला पाहिजे का जेव्हा आपण सर्वोच्च पदावरती असताना काय केलंय आमच्यासाठी ते आपण विचारलं पाहिजे. माझी कळकळीची विनंती आहे. पालिकेत कुठल्याही टेबलला 1 रुपयाचा भ्रष्टाचार होऊ देणार नाही, हे माझे वचन राहणार आहे. एक विपिनभाईचं जसं मी आपल्याला बोललो तसं आहे ना, 5 वर्षानंतर लोकांनी मला माझं काम पाहून त्यांच्या विचारात जिवंत ठेवलं पाहिजे, ह्या विचाराने मी ही उमेदवारी करायला निघालो आहे. तरी माझे मायबाप, नवापूर शहराच्या मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतोय की या विकासामध्ये मला साथ दिली पाहिजे. ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार राहणार आहोत. युवा पिढीला स्वाभिमान वाटेल असं काम करणार, वडीलधारी मंडळी यांना स्वाभिमान वाटेल असं काम करू. मला खात्री आहे आपण मला आशीर्वाद देणारच आहात. पालिकेत जे सदस्य असतील त्यांना माझा हात जोडून विनंती असणार आहे का बाबा आपण सदस्य म्हणून निवडून आला, आपलं स्वागत आहे, पण दुकान म्हणून जर आपण आले असणार तर तो आपल्याला कुठेतरी विचार करावा लागणार आहे. तरी आपण मला माझ्या पॅनलला भरभरून आशीर्वाद द्यावा, ही कळकळीची विनंती